नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज स्वामींचा प्रकट दिन म्हणजेच आपल्या सर्वांसाठी उत्सव सोहळा, बरोबर ना? ज्या क्षणाची आपण सर्व स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। तुम्हाला जर 7 दिवस, 21 दिवस, 11 दिवस, 3 दिवस अशा कोणत्याही सेवा करायला जमल्या नसतील तर आजची ही सेवा नक्की करा। एक दिवसीय स्वामी चरित्र पारायण। हे एक दिवसीय पारायण अत्यंत मनोभावे आणि श्रद्धेने करा। त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तेही शक्य नसेल तर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा। यापैकी कुठलीही एक सेवा आज नक्की करा। त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवा। नैवेद्यामध्ये वरण भात, भाजी, कांदा भजी, बेसनाचे लाडू, शिरा, पुरणपोळी असे वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवा। त्यानंतर धूप दीप दाखवून स्वामींची मनोभावे आरती करा। वेळ असेल तर स्वामींच्या मठात जा, स्वामींचे दर्शन घ्या, त्यांच्या चरणी त्यांना आवडणारे पुष्प अर्पण करा, जसे चाफ्याचे फूल, अबोलीचे फूल किंवा कुठलेही पिवळ्या रंगाचे फूल तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे। तुम्ही कोणतीही सेवा करा, पण मनोभावे करा। आज स्वामी आपली सेवा मान्य करून घेतात। त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी आजच्या दिवशी कोणती ना कोणती सेवा नक्की करायला हवी। स्वामी आपले सर्वेसर्वा आहेत, कर्ता कर्विता आहेत, ब्रह्मांड नायक आहेत। म्हणजेच स्वामी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत, बरोबर ना? म्हणूनच आजच्या दिवशी जी जमेल ती सेवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।